मारेगांव तहसील में कृषि के विभिन्न मुद्दों को लेकर शिवसेना उद्धव ठाकरे गुट द्वारा एक भव्य मशाल मार्च निकाला गया। इस मार्च में शिव सैनिकों समेत हजारों किसान शामिल हुए। यह मोर्चा दोपहर 12 बजे नगर पंचायत कार्यालय से शुरू हुआ और 2 बजे तहसील कार्यालय पहुंचा। इसके बाद विभिन्न मांगों को लेकर तहसीलदार के माध्यम से मुख्यमंत्री एकनाथ शिंदे को ज्ञापन सौंपा गया। मतदारसंघातील शेतकऱ्यांना एक न्याय मिळवून देण्यासाठी शेतकरी आणि शेतमजूर आणि विद्यार्थी या लोकांना न्याय मिळाला पाहिजे, त्यासाठी या मोर्चाचं आयोजन आम्ही केलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने। आणि यामध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीत तो जगाचा पोशिंदा आपण म्हणतो, लाख मेले तरी चालेल पण जगाचा पोशिंदा राहायला पाहिजे, अशी व्यवस्था असली पाहिजे। शेतकरी जो धान्य उगवतो त्याच्या शेतमालाला भाव नाही आणि अशा परिस्थितीमध्ये शेतमालाला पुढच्या वर्षी किती भाव राहते अजून अनिश्चित आहे। आज रोजी कापसाचा भाव 12,000 रुपयाची मागणी आहे, ती झाली पाहिजे पूर्ण, पण ते अजूनही झाले। त्यासाठी हा मोर्चा आहे। घरकुलाच्या संबंधित जे पैसे सरकार देत आहे, किती 1.5 लाख आहे, 21 देत आहे। 1,20,000 मध्ये दीड भिंत होत नाही, त्याचा पायवा होत नाही। किमान ते 3.5 लाख रुपये असावे। शहरी आणि ग्रामीण भागामध्ये अशी फारकत ठेवू नये। दोन्ही ठिकाणी माणसंच राहतात, शहरात राहतात म्हणून ते माणसं, ग्रामीण भागात राहतात म्हणजे ते माणसाने असा विषय ठेवू नये। उद्देश हाच आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार तथा जिल्हा प्रमुख यांच्या नेतृत्वात आज हा शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी मोर्चा काढण्यात आला आहे। शेतकऱ्यांना 24 तास वीज पुरवठा झालाच पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे, कारण मी सुद्धा एक शेतकऱ्यांची कन्याच आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचं बोलणं माझं काम आहे। जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हा लढा चालूच ठेवू। आज तर शेतकरी बांधव आहे, यापुढे भविष्यात आम्ही शेतकरी महिला भगिनींची जास्त उपस्थितीमध्ये आम्ही असेच मोर्चे काढत राहू। तरी पण आम्हाला सरकारला हेच विनंती आहे की शेतकऱ्यांचा विचार करून शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्यात यावा।